पाथरी तालुक्यातील रेणापूर गावातील सय्यद यासीन व सोहेल डांगे यांच्या पुढाकाराने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून रेणापूर, पोयटाकडी, वसंतनगर, तांडा, झरी, देहगाव, सिमूर गव्हाण व देवनांदरा येथील शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश केला। हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम 24 ऑगस्ट 2025 रोजी गार्डन हाऊस येथे आयोजित करण्यात आला होता। पक्ष प्रवेशा अगोदर पोयटाकडी येथील सय्यद यासीन यांच्या ईड भट्टीवरून काँग्रेसची निशाणी पंजा असलेले झेंडे लावून मोटरसायकल रॅली काढण्यात आली। या रॅलीत रेणापूर, पोयटाकडी, वसंतनगर, तांडा, झरी, देहगाव, सिमूर गव्हाण व देवनांदरा येथील शेकडो नागरिक सामील झाले होते। पोयटाकडी ते गार्डन हाऊस पर्यंत मोठ्या थाटामाटात रॅलीच्या रूपाने आगमन होताच माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी त्यांचे स्वागत केले। उत्साहपूर्वक व आनंदमय वातावरणात झालेल्या या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्तावी शेख खुर्शीदभाई यांनी केले, तर अन्य मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले। या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमाला माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी आपले प्रमुख मार्गदर्शन करत सत्तेत असलेल्या ठिसूळ व अकार्यक्षम सरकारच्या कार्यावर बोट ठेवून आगामी काळात होणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत काँग्रेस पक्ष इतर समविचारी व धर्मनिरपेक्ष पक्षासोबत आघाडी करून विविध निवडणुकीच्या माध्यमाने कार्यकर्त्यांना बळ देण्याचे व त्यांच्या पाठीशी सदैव उभे राहून आगामी काळात होणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला विजय करण्याकरिता निर्धारपूर्वक आवाहन करून काँग्रेस पक्ष परभणी जिल्ह्यात नंबर 1 चा करण्याचे निर्धार बांधत कार्यकर्त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले। कार्यक्रमाला सतीश गायकवाड, अजय थोरे, नितीन इंगळे, दिनेश गोडे, न्याजू डांगे, मुस्तफा टेलर इत्यादी मान्यवरांची उपस्थिती होती। कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपण पाहत आहोत YouTube चॅनल SKF न्यूज सलमान सय्यद सोबत पाथरी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून व तसेच बाबाजानी दुर्राणी साहेब यांनी जेव्हा काँग्रेस पक्षात प्रवेश केला तेव्हापासूनच संबंधित जिल्ह्यात एक अपेक्षेचं, एक आशेचं वारं जिल्ह्यात वाहत आहे आणि त्याच अनुषंगाने आपण या 4-5 ठिकाणच्या लोकांनी इथं बाबाजानी दुर्राणी साहेब यांच्या विचारावर, विशेष करून काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्ष आणि गांधीवादी आणि फुलेशाह आंबेडकर आणि इथल्या समाजाचा जे मूळ गाभा आहे, जे धर्मनिरपेक्षता आणि सर्व जाती धर्मांना, सर्वांना, समाजातील प्रत्येक घटकांना, शेतकरी, शेतमजूर, गरीब, अल्पसंख्याक, मागासवर्गीय सगळ्यांना सोबत घेऊन चालणाऱ्या पक्षाच्या विचाराने प्रेरित होऊन आपण सर्व इथे प्रवेश करण्यासाठी जमा झालेले आहात। मी सर्वप्रथम आपण सर्वांचे मनाचा, हृदयाच्या तळापासून सर्वांचा हार्दिक इथं स्वागत करतो। नक्कीच आपण जे इथं दूरदृष्टी ठेवून जे प्रवेश केलेला आहे, नक्कीच एक बदलाचे वारे पूर्ण देशात वाहत आहे। महाराष्ट्रात सुद्धा बदलाच्या वाऱ्याला सुरुवात झालेली आहे। ते तर लोकसभेतच सुरुवात झाली होती। लोकसभेतच महाविकास आघाडीचे 31 खासदार निवडून आले होते, पण नंतर काहीतरी गडबड करून, स्पष्ट सांगितलं तर रंडीचा डाव आखून, काहीतरी घोळ करून हे जे तर सरकार जे तर सत्तेवर आलेली आहे आणि त्यांचं सगळं पितळ उघड होत आहे। आपण सर्व सोशल मीडियाच्या माध्यमानं, प्रसिद्धी माध्यमाच्या माध्यमानं आणि काँग्रेसचे जे आपले वरिष्ठ पुढारी आहेत, विशेष करून राष्ट्रीय नेते आपले राहुलजी गांधी हे निवडणूक आयोगाचं सगळं पितळ उघड करत आहे आणि कधी ना तरी असं पूर्ण देशात, पूर्ण लोकांकडून अमाप प्रतिसाद राहुल गांधी यांना भेटत आहे। या अनुषंगाने आपण इथं विचार केला आणि काँग्रेस पक्षात आपण इथं प्रवेश करण्यासाठी आलेला आहे। मी सर्वांचं इथं शब्द सुमनानं स्वागत करतो। बरेच मान्यवर आणि प्रमुख उपस्थित आहेत। आमचे पोयटाकडी आणि रेणापूरचे, म्हणजे पोयटाकडीचे वाहिद खान पठाण, रेणापूरचे रशीद भाई, युनुस खान, शेख शेरू, भगवान राठोड, सुरेश आळे, न्याजू साहेब डांगे, बळीराम चव्हाण, एजाज पठाण, सतीश पाटील गायकवाड, अजय थोरे, इसू पठाण, मुस्तफा पठाण, तैयब बागवान, मतीन पठाण, नौशाद डांगे, दिनेश गोरे, दीपक टेंगशे, विवेक पारखे, मोहसिन बागवान, जुबेर बागवान आणि इर्शाद शेख, समीर शेख, इस्राईल शेख आणि पठाणमल्ला येथील आदिल शेख, आतिफ खान आणि मतीन खान, तसेच
आपण सर्व जे इथे आलेले आहात सर्वांचं मी शब्दसुमनाने स्वागत करतो. साहेबांचं आपल्याला अमोल मार्गदर्शन इथं लाभणार आहे. नक्कीच साहेब जेव्हापासून काँग्रेस पक्षात प्रवेश केलं, पूर्ण जे राजकीय प्रगल्भता ठेवणारे प्रत्येक जण ह्या आशा ठेवत आहे नक्कीच आपला काँग्रेस पक्ष परभणी जिल्ह्यात नंबर 1 चा पक्ष होणार. महाविकास आघाडीत आपण नंबर 1 राहू आणि महायुतीच्या जे काही पक्ष आहेत, जे काही जे वातावरण दूषित करण्याचं काम हे जातीवादी पक्षाकडून आणि भ्रम निर्माण करून जे सत्तेवर आलेले आहे यांचं पितळ उघडे करण्यासाठी आपण सगळं तनमन धनाने या विचारात आणि या पर्वात सामील होणार आहे. कारण ही आता विचाराची लढाईला सुरुवात झालेली आहे. देशाच्या स्वातंत्र्य काळात जसं आपल्या पूर्वजांनी जसे आपल्याला देश स्वतंत्र करण्यासाठी जी लढाई लढली होती, राहुल गांधींचं वक्तव्य आलेलं आहे. इम्रान प्रतापगडी सुद्धा ते म्हणत आहे. डॉक्टर कन्हैया कुमार सुद्धा विद्यार्थी चळवळीचे नेते सुद्धा हेच म्हणत आहेत. इथल्या सर्व लोकांनी आता आपल्याला पुन्हा देशाला स्वतंत्र करण्यासाठी आणि ते स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी आपल्या सर्वांना पुढाकार घ्यावा लागेल. कारण हे जे सत्तेवर जे आलेले सरकार आहे हे 3 गोष्टी यांनी आपल्यावर संकट म्हणून आणलेलं आहे मुद्दाम. तर यांनी यांचे कारस्थान असे लोकशाही संपुष्टात आणण्याचे मार्गक्रमण या सत्ताधारी पक्षांचं लोकांकडून चालू आहे. मताचा जे अधिकार जे बाबासाहेब आंबेडकरांना आम्हाला तुम्हाला दिलेला आहे की इथला प्रत्येक मतदार, प्रत्येक गरीब माणूस, शेतमजूर, शेतकरी, इथला अल्पसंख्याक, मागासवर्गीय तो मतदानाच्या अधिकाराने देशाचा राजा आहे. पण तो मतदान हिसकावून घेण्याचा ते चोरीच्या माध्यमाने, मतदार यादीमध्ये घोटाळ्याच्या माध्यमाने, ईव्हीएम घोटाळ्याच्या माध्यमाने ते आपला हक्क जे ते हिरावून घेण्याचा प्रयत्न करत आहे. लोकशाही संपुष्टात आणण्याचा ते प्रयत्न करत आहेत. आणि जेवढ्या काही इथल्या संस्था आहेत, ईडी असो, सीबीआय असो, इन्कम टॅक्स असो, ते सगळं आपल्या ताब्यात घेऊन एक भीती दाखवण्याचा प्रयत्न आहे. पण ही भीती इथल्या ते गोरगरीब सर्वसामान्य जनतेला ते दाखवू शकत नाही. आणि जनता ठरविली ती तर क्रांती नक्कीच झालेली आहे हे देशाने बघितलेलं आहे. आणि काँग्रेसची जी विचारधारा आहे ही धर्मनिरपेक्ष विचारधारा ही आपल्या देशाची मूळ गाभा आहे आणि ती हजारो वर्ष जुनी विचारधारा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची ती विचारधारा आहे, महात्मा ज्योतिबा फुलेंची ती विचारधारा आहे, शाहू महाराजांची ती विचारधारा आहे, बाबासाहेब आंबेडकरांची ती विचारधारा आहे, अण्णाभाऊ साठेंची ती विचारधारा आहे. आणि ही विचाराचं युद्ध आहे, विचाराची लढाई. आपण सर्वांना आपल्या पुढच्या पिढीचा विचार करून आपण सर्वांना मी स्वतःहून या विचारधारेत सामील होऊन अशा प्रत्येक व्यक्तीनं विचार करून आपण याचा सामील व्हायला पाहिजे. आपण सगळं खूप नशिबान आहेत की आपल्याला एक परबळ, एक लढवय्या, एक संघर्षशील नेतृत्व आपल्याला परभणी जिल्ह्यासाठी भेटलेलं आहे. आणि त्या अनुषंगाने आपल्या तालुक्याच्या ठिकाणी आपण तर दुप्पट नशिबान आहे की आपल्या तालुक्याच्या ठिकाणी असं नेतृत्व तुमच्या आणि माझ्यासाठी जे सर्व समाजाला, सर्व धर्माच्या, जातीच्या लोकांना फुलेशाह आंबेडकर विचारधारेवर सर्व समाजाच्या घटकाचे लोकांना न्याय देण्याचं तत्पर असलेलं कार्य करणारं नेतृत्व तुम्हाला माझ्यासाठी लाभलेलं आहे. हे आपल्या सगळ्याचं नशीब आहे. तर या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी जास्त न बोलता प्रस्तावित मला थोडक्यात मांडायचं होतं. बरेच मान्यवर इथं उपस्थित आहे आपले सगळे ऍडव्होकेट. मी साहेबाच्या अगोदर जे आमचे मार्गदर्शक आहेत, जे संघटन कौशल्य ज्यांच्यापाशी आणि सदैव समाजात वावरत आहेत, एक विधितज्ञ आमचे मित्र आहेत ऍडव्होकेट वकील खान साहेब, यांना मी विनंती करतो की आम्हा सर्वांना आपले अनुभव मार्गदर्शन करावे. ऍडव्होकेट याया खान साहेब. आजच्या अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या पक्षप्रवेश सोहळ्याच्या कार्यक्रमामध्ये हजर असलेले रेणापूर ग्रामपंचायत, कोयटाकली ग्रामपंचायत, हली ग्रामपंचायत, सिमोरगाव ग्रामपंचायत, दोनादरा ग्रामपंचायत, इथून आलेले सर्व युवक, वरिष्ठ कार्यकर्ते, जे पूर्वीचे शिंदे गट असो किंवा राष्ट्रवादी असो, ह्या विविध पक्षातून आज बाबाजानी साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जे आज अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला, याच्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचं अभिनंदन करतो. आणि भविष्यात त्यांच्याकडून चांगल्या कामाची अपेक्षा ठेवतो. आणि विशेष करून आज जे रेणापूर व्यासपीठावर जे आज आपले वरिष्ठ मंडळी बसलेली आहे, त्याच्यामध्ये आपले
जिल्ह्याचे नेते आदरणीय बाबाजी खान साहेब, सोबत रेणापूर ग्रामपंचायतचे वरिष्ठ सदस्य नेहरू डांगे, आमचे याशीन साहेब, शंतनू पाटील, देवनांद्राचे अजय थोरे व इतर जमलेले सर्व लोकांचा मी पुन्हा काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्याबद्दल त्यांचा हार्दिक अभिनंदन करतो. त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा देतो. आजचा जे पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम जरा ऐकून घ्या. आजचा जे पक्ष प्रवेशाचा जो कार्यक्रम आहे, ज्या लोकांनी आज दुसरा पक्ष सोडून नवीन पक्ष साहेबांचा विश्वास ठेवून काँग्रेस पक्षामध्ये जे प्रवेश केलाय, ह्या लोकांनी ह्या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमाला नुसता पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम समजू नये. कारण साहेबांनी नेहमी आज 35-40 वर्ष राजकारण करत असताना राजकारणासोबत समाजकारणाचं काम केलेलं आहे. साहेबांनी आपल्या राजकारणात तीन पिढीचे कार्यकर्ते घडविलेले, 3 पिढीचे नेते घडविलेले, 3 पिढीचे सरपंच घडविलेले, 3 पिढीचे झेडपी मेंबर घडविलेले, 3 पिढीचे आमदार घडविलेले, अशा प्रकारचा साहेबाचा नेते कार्यकर्ते तयार करण्याचा पूर्वाश्रमीचा इतिहास राहिलेला आहे. ते आज जे नव्याने जे काँग्रेस पक्षात जे साहेबांचा विश्वास ठेवून जे प्रवेश करत आहेत, त्यांना मी आज या व्यासपीठामार्फत त्यांना गवाही देतो, त्यांना शाश्वती देतो की तुम्ही जे निर्णय घेतलेला आहे, डोळे झाकून घेतलेला आहे का मनावर हात ठेवून घेतलेला आहे का कान झाकून ठेवलेला आहे, जो निर्णय तुम्ही आज घेतलेला आहे तो 100% तुमच्या फायद्याचा निर्णय आहे आणि ह्या तालुक्याच्या विकासाच्या कामाने फायद्याचा निर्णय आहे. आज साहेबांनी राजकारण करत असताना आणि कोणतीही व्यक्ती राजकारणात असताना साहेब एकमेव असा नेतृत्व आहे ज्यांनी प्रत्येक तळागाळातल्या कार्यकर्त्याला, सर्वसामान्य कार्यकर्त्याला नेता होण्याचा चान्स दिलेला आहे, नेता होण्याचा त्याला विजन दिलेलं आहे. आणि आज तुम्ही सुद्धा आपलं जे पक्षाचं काम आहे पूर्ण इमानदारीने, एतवारीने कष्ट करून करा. आपापल्या भागात आता भविष्यात 2-3 महिन्यावर झेडपी पंचायत समितीच्या निवडणुका लागणार आहे. ह्या निवडणुकीमध्ये साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जर तुम्ही काम केलं तर 100% काँग्रेस पक्षाचे 5 मतदारसंघात 5 झेडपी मेंबर आल्याशिवाय राहणार नाही आणि पंचायत समितीवर काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही. याची मी तुम्हाला शाश्वती देतो. आणि प्रत्येक कार्यकर्त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचा दांडा, तुमचा झेंडा आणि तुमचा रंग घ्या. तुम्ही निष्ठावान कार्यकर्ते सर्वांनी साहेबांवर प्रेम केलेलं आहे, भविष्यातही साहेबांवर प्रेम असंच राहू द्या. आणि आपापले गाव, वाडे, तांडे, वस्तीमध्ये स्वतः अंग मेहनत करण्यात कोणतीही कसर करू नका. लोकांमध्ये काँग्रेस पक्षाचे, बाबाजी साहेबांचे विचार तुम्ही तळागाळात फक्त पक्ष सोडायचा कार्यक्रम एक पक्ष हा कार्यक्रम म्हणून घेऊ नका. स्वतःला काही घडवण्याचा निर्णय करून घ्या. तुम्ही स्वतःला पुढे कामामधून साहेबांसमोर तुमची चुणूक दाखवा. मग तुमच्या कामाची पावती साहेब तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. तुमची पात्रतानुसार तुम्हाला साहेब ग्रामपंचायत मध्ये बसविणार, पात्रतानुसार पंचायत समितीमध्ये बसविणार, पात्रतानुसार तुम्हाला झेडपी मेंबर करणार. सर्वांना नेता व्हायची संधी फक्त बाबाजी साहेब. इतका बोलून मी पुन्हा याशीन भाईचे घरीहून आलेल्या सर्व लोकांचे आभार व्यक्त करलो की तुमचा जो निर्णय आहे 100% योग्य घेतलेला आहे. तुम्ही आज पुन्हा तुमच्या शुभेच्छा देतो आणि पुन्हा तुमचं अभिनंदन करतो की तुम्ही काँग्रेस परिवारात सामील झाले. इतका बोलून साहेब मी माझे 2 शब्द असं झालेले साहेब. तांड्यामध्ये तांडा एक वंचित तांडा आहे. मग आमचा आता इथे येऊन 29 वर्ष चालू आहे. तुम्हाला तर पहिल्यापासून माहित आहे, मरल्याच्या पासून. तर थोडं तांड्याची आजपर्यंत साहेब 29 वर्षामध्ये कोणत्याच आपल्या रेणापूर ग्रामपंचायत मार्फत फक्त शंतनू दादा पाटलाच्याच काळामध्ये जे काही कामं झालेले होते तेवढे कामं फक्त त्याच्यावर सिमेंट रोड आणि लाईटचं काम त्यांच्या आणि जुनेद भायाच्या हातानं लाईटचं प्रश्न मिटलेले. फक्त दुसरे काम आणखी नवीन एक पण काहीच आजपर्यंत काही बेनिफिट तांड्याला भेटलेलं नाही. ग्रामपंचायतचं नाही, जिल्हा परिषदचं नाही. फक्त तांड्याकडे साहेब
एक हात जोडून विनंती आहे, जवळचा तांडा एकदम तुमच्या शेजारी, तेवढं फक्त तांड्याकडे लक्ष तुमचं. आज इथून पुढे काही काम जर पडलं तर तांड्याचं कोणी एक सामान्य माणूस तुमच्याकडे येणार आहे. साहेब ऐकून घ्या ना, मला तुमच्या समोर यायची पण इच्छा होत नाही, खरं सांगतो. पण कसं आहे माहितीये का, तुम्ही जे आम्हाला ते पांढरा रस्ता देताय का पोहे टाकलेला माहिती का, ते पण आणखी तसंच राहिलं नाही. पण मी साहेब तुम्हाला रस्ता नाही केला तरी हरकत नाही, पण तुमच्या सोबत सगळे सोडून गेले तरी मी स्वतः तुमच्या सोबत राहील. एवढी गॅरंटी. सोडून द्यायला कोणी सगळ्यांनी सोडून द्यायला, पण साहेबांसोबत खंबीरपणे उभा राहणार फक्त बाळासाहेब बागड. एवढं मी गॅरंटी देतो. एवढं बोलून माझे 2 शब्द शब्द. अल्हम्दुलिल्लाह, ये जो मजमा जमा है माशाल्लाह, हमारे माजिद दादा, अकरम भैया, हमारे यासीन भैया, ये सबकी वकील साहब, ये सबके मेहनत से माशाल्लाह हम एक न एक दिन हमारे कांग्रेस पक्ष में जैसा हमारे साहब जाने से सबको इंशाल्लाह ऐसा फायदा होगा. सबकी यही पूर्ण तड़प थी, यहाँ से आऊंगा इंशाल्लाह हम हमारे साहब को ये कांग्रेस पक्ष में जाने से इंशाल्लाह सब गौर गरीब को समाज को ये फायदा होने वाला है. और ये कांग्रेस पक्ष से हमारे साहब हर किस्म के मजहब को लेकर चलने वाले हमारे साहब. हमारे पाथरी शहर के अंदर आज देखते थे हम कुछ भी नहीं था, मगर चारों हाव तरफ से ऐसे चांदी से जो रोड बने, हमारे खानगा बनी, हमारे स्कूल हर गौर गरीब के बच्चे हैं, यतीम बच्चे पढ़ते हैं. आज 18 करते हुए हमारे साथ में दिया गया, 18 करते हुए हमारे साथ में दिया. ये आज गौर गरीब के यतीम के बच्चे आले हाफिज बन के निकले माशाल्लाह. देखेंगे आज हमारे हज हाउस परभनी जिले में ये देखेंगे, 1 घंटा भर देखने की ईदगाह बनी, 1 घंटा भर देखने के हमारे खानगाह बने. ये हमारे सामने ऐसी कुर्बानी देके आज देखते हम 10 जिले में फिरते. एक बार हम बेंगलुरु को गए गाड़ी में और हम मान लेके बेंगलुरु गए. अरे कहाँ गए बोले तुम लोग, बाबा जानी दुरानी पाथरी के तुम लोग, क्या तुम्हारी चांदी की पाथरी, हमारा इतना बड़ा शेर होने में आज हमारे देखते हैं हम इतनी मुसीबत में पड़े हैं माशाल्लाह. ये बोलने की बात नहीं ना, आज भी हमारे कब्रिस्तान के बारे में ये बात करता हूं मैं, हमारे सब कुछ साहब के 1 महीने से था. तुम हमारे दिलों के अंदर, तुम्हारा जो काम करना हमारे दिलों के अंदर है माशाल्लाह, तुम्हारा काम करके करेंगे हम. ये काम तुम किरण में भागो मत, ये हम तुम्हारा काम करते हैं. हमारे नजरों में तुम्हारे रेणुपुर का क्या काम करेगा हमारे नजरों में. यही साहब से दुआ करता हूँ माशाल्लाह, हमारे कब्रिस्तान का यही जल्दी से जल्दी हमारा काम तुम ये कब्रिस्तान का बना. मत जिंदे है जब तक माशाल्लाह ये साहब का हम नाम कभी भी नहीं भूलेंगे. बहुत कुछ फायदा वाला है इंशाल्लाह. ये सबकी मेहनत से सब कुछ मेहनत करते हैं. अल्लाह तरफ की जो बात थी, होने वाली बात एक ही थी, जो होने वाली बात आगे जब हमारा मालूम होगा ये साहब को किन्हीं क्या करा, वो हमारे दिलों के अंदर पूर्ण थी. मैं सबसे नौजवान से दुआ करता हूँ, एक न एक दिन हमारे साथ के पास जाना है, अपने को अपना काम करना है माशाल्लाह. जो बयान करने का तो मकसद नहीं था, जो माशाल्लाह सबके हमारी मोहब्बत थी, मोहब्बत के जरिए से तरह हमको चांस मिला, हमने 2 बातें करी इंशाल्लाह. जो हमारे माफी चाहता हूँ, जो कुछ गलती हो गई तो माफ चाहता हूँ. माशाल्लाह बहुत अच्छी बात रखी गुलाब भाई आपने. अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू. हम मदरसे के बाजू से बोल रहे हैं, अपने बस्ती मदरसे के बाजू में. आपने तो अभी तक रास्ते डाले, खंबे डाले, लाइट का मसला हल करे, मगर अभी रास्ते की वजह से पूरा पाणी जमा हो रहा हो. एक बार आपको हल लेके जाके बताना है. केसकर यांचं इथं आगमन झालेलं आहे. ते बाबाजी दुराणी साहेब यांच्या नेतृत्वात इथं काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. त्यांचं मी शब्द सुमनाने हृदयाच्या तळापासून हार्दिक स्वागत करतो. व्यासपीठ आदरणीय बाबाजी दुराणी साहेबांच्या नेतृत्वाखाली इथं सर्वजण जमणारे माझे मित्र आणि सर्व बांधव, मी त्यांचं मनापासून त्यांचा आभार व्यक्त करतो. आमच्या शब्दावर इथं सगळेजण काम सर्व सोडून इथं आमच्यासाठी आलेले सर्व आमचे मित्र, त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो.
आणि आम्ही सर्वजण बाबाजानी दुराणी साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांच्यापाशी प्रवेश करायला सर्वजण आलेलो आहेत। आतापर्यंत बी आम्ही जसं आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांना जे मतदानाचा जे अधिकार दिला होता, आतापर्यंत बी आम्हाला कळते तसं आम्ही साहेबाशिवाय मतदान कुणालाही केलेलं नाही। जसं आमच्या रेणापूरचे सर्व मुस्लिम बांधव, समाज असो, मराठा समाज असो, काही गावामध्ये काही गट होत असतात, पण आमच्या गावामध्ये साहेबांना कधीही आतापर्यंत लीड भेटली, ह्यावेळेस लीड भेटली नाही, तर ही आमची कमतरता आहे। म्हणून मी बी आमची साहेबापाशी माझी दिलगिरी व्यक्त करतो की काही चुका आमच्या झाल्या, म्हणून बी आम्ही फार प्रयत्न केला नाही। जशी प्रत्येक विधानसभाला, पंचायत समिती, जिल्हा परिषदला आणि जशी साहेबांच्या म्हणण्यानुसार जी मेहनत करत होतो ती आमच्यानं विधानसभेला झाली नाही, म्हणून मी साहेबापाशी माझी दिलगिरी व्यक्त करतो। सर्व टीमनं बी आमच्या चांगले प्रतिसाद साहेबाला ह्यावेळेस बी दिला, तर जसं पाहिजे होतं तसं भेटलं नाही, म्हणून आम्हाला कुठंतरी आमच्या मनात वाईट वाटतं। आम्हाला कळलं की बाबा साहेबाशिवाय लोकांना पर्याय नाही, आणि आतापर्यंत जे हे राजकारण, हे सरकार जे आलं तर ते सगळं जातीवाद पसरण्याचं काम हे सरकार करते। तर आम्ही विचार केला की बाबा कुठंतरी आपल्या माणसापाशी आपण टेकलो तर कुठंतरी समाजाला साहेबांच्या पासून आम्हाला कुठंतरी फायदा होईल, त्यासाठी आम्ही साहेबापाशी जे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सर्व आमचे रेणापूरचे एसी समाजचे, मुस्लिम समाजचे, काही त्याच्यामध्ये मराठा समाज बी आहे, काही त्याच्यामध्ये एसी समाज बी आहे, ओबीसी समाज बी आहे, सर्व जे आहेत आम्ही साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून इथं आलेलो आहे। आणि साहेबांना एकच विनंती आहे, मी 2019 पासून कब्रस्तानच्या रेणापूरच्या रस्त्यासाठी वारंवार जे निवेदन दिलं तहसीलमध्ये बी, तर आतापर्यंत आम्हाला काही यश मिळालं नाही। साहेबापाशी बी आम्ही आतापर्यंत काय कानावर 2 वेळा घातलं साहेबांना, काही त्याच्यामुळे बी साहेबांना मी सांगितलं, तहसीलदार साहेबांना आम्हाला रिसोड बी दिली की तुम्हाला आम्ही हात पुन्हा टाकून तुमच्या रस्त्याची मोजणीमाप करून आम्ही देणार आहे। आणि मला साहेब म्हणले ज्या दिवशी बी तुमच्या रस्त्याची मोजणीमाप झाली आम्हाला सांगा, आम्ही गाड्या पाठवून ते रस्त्याचं काम घेतं आम्ही मोडून टाकून तुम्हाला रस्त्याचं काम करून देऊ। नंतर ते साहेबांनी शब्द दिला, मला बी अशी मनात माझी इच्छा आहे की साहेब जे ते शब्द दिलेला आहे कधी टाळणार नाही। ह्याला कधी साहेबांना आतापर्यंत जे विकास केला हे सगळ्या पाथरी तालुक्यामध्ये, परभणी ग्रामीण असेल आणि पाथरी तालुका जितक्या बी असेल, प्रत्येक खेड्यामध्ये मी साहेबापाशी कोयनूर कॉन्ट्रॅक्शन मध्ये ड्युटी बी केली। त्यावेळेस आम्ही पाथरगावान, बांदरवाडा हे सगळं रस्त्याचे काम जे आहे हे साहेबांच्या नेतृत्वाखाली झालेले आहे। नात्रा असं, नात्राचा तर किती वर्षापासून हे रस्ता जे थांबलेला होता, पण ते मला वाटतं पंचायत समिती, जिल्हा परिषद पप्पू घाणगे साहेब जे साहेबांना उभा होते त्यावेळेस पाथरगावात नात्र्याचा रस्ता केल्याचं काम चालू होतं। ते साहेबांच्या प्रत्येक जितके पाथरी तालुक्यामध्ये जे खेडे तिथं जे साहेबांना विकासाचं काम केलेलं आहे। मला तर वाटतंय असं सगळ्यात जास्त जर सभा मंडळ जर बांधलं असेल तर फक्त पाथरी तालुक्यामध्ये नाही, परभणी जिल्ह्यामध्ये कुणी आमदार असेल महाराष्ट्रामध्ये तर ते फक्त बाबाजानी सगळ्यात जास्त। प्रत्येक गोष्टी असो, साहेबांना शाही खाना बी प्रत्येक समाजासाठी फक्त वंचित राहिला तर रेणापूरच एक सभा मंडपसाठी जे वंचित राहिला, मुसलमानासाठी तिथं जागेची बी अडचण आहे, ती बी साहेब देत आता सत्तेमध्ये आल्यावर ती बी प्रश्न आमचा सोडणार आहे। त्यानं मला असं सांगितलं की बाबा आपल्या पैसे आलं तर हे देत आपलं मार्गाला लावू। माझं एवढं बोलून माझे 2 शब्द संपतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। भगवान राठोड यांचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश होत आहे, आपण यांच्या पक्षप्रवेशाला सगळ्यांनी साथ द्यायची आहे। वाहिद खान हाँ, यूनुस खान इनका भी प्रवेश, यूनुस खान, शेख शेरो, भगवान राठोड,
शेख शेरूबाई, रफीक बागवान, सुरेश आळे, महबूब पठाण, बळीराम चव्हाण, मोईन शेख, आबिद शेख, महादेव चव्हाण, ज्यांचं नाव घेतलं जात आहे त्यांनी प्रवेशासाठी तयार व्हावं. हनुमान राठोड, विष्णू जाधव, हनुमान बादल, अमोल राठोड, अफसर शेख, एजाज पठान, वजीर शेख, मतीन बागवान, तैयब बागवान, मतीन पठान, एजाज पठान, मोहसिन डांगे, सलीम डांगे, इधर देखो है इरशाद शेख, इजराइल शेख, सचिन उजगरे, युवक पारखे, जुबेर बागवान, सोहेल पठान, कलीम शेख, रहमुद्दीन बागवान, मतीन खान और अमीर खान पात्री पठान में लेके जाबरदौला का ये दो लोग प्रवेश वाले. रामा शिंदे, हनुमान गोंगे, इधर देखो शिवा उजगरे, रेनापूर से बागल, कोयटागड़ी से बागल, हाँ बाड़ा साहेब बागल कोयटागड़ी से, समीर पठान, सैयद सादेक, रशीद शेख, दिनेश मोरे रेनापुर, दिनेश गोरे ग्राम पंचायत सदस्य रेनापुर, दिनेश गोरे ग्राम पंचायत सदस्य रेनापुर यांचा प्रवेश होत आहे. आपण सर्वांनी टाळ्या वाजवून साथ द्या. कैलास शिंदे यांचा सुद्धा प्रवेश होत आहे. सोहेल डांगे लवकर या प्रवेश. सोहेल डांगे यांचा प्रवेश होत आहे. सगळ्यांनी टाळ्या वाजवून साथ द्या. नौशाद डांगे सुद्धा प्रवेश करत आहेत. नौशाद डांगे तर सगळ्यांनी टाळ्या वाजवून साथ द्या. चलो पुढचं नाव घ्या. सैयद हुसेन, अजीज बागवान, अजीज भाई आओ प्रवेश की. सादिक भाई, शेख सादिक भाई, इब्राहिम भाई, सतीश उजगरे, चला उजगरे कोण रामा उजगरे, युसुफ पठान, इंद्रुबा उजगरे, वैजनाथ वाघ, अल्ताफ शेख, बाबा उजगरे, शिवाजी उजगरे, अजीम डांगे, अतीक बागवान, केशव हाटेकर, जावेद डांगे,
मुनीर डांगे, महबूब पठान, मूसा पठान, मूसा भाई, फेरोज बागवान, शोएब पठान, अफसर शेख, रशीद पठान, कबीर डांगे, निसार पठान, रशीद पठान, आओ भाई आओ भाई आओ। यकीन बागवान, प्रवेशाचा कार्यक्रम इथं आटोपता आलेला आहे। झरीच्या लोकांचं प्रवेश करण्यासाठी मी नाव घेतो। झरीच्या लोकांनी इथं समोर यावे। शेख नासिर, रायबान भिसे, कालिदास केसरकर, शेख रफीक, शेख राजू, शेख सोहेल आणि रायबान भिसे आणि कालिदास केसकर या झरीच्या सर्वांनी, शेख इम्रान, शेख युनुस, शेख जावेद, नसीर शेख, मोहसिन शेख, जहीर शेख, झरीच्या राहिलेल्या लोकांनी प्रवेशासाठी इथं समोर यावं विचार मंचाजवळ। झरीच्या कार्यकर्त्यांनी आपला प्रवेश करून यावा, इथं समोर यावं। जहीर पठान, सय्यद रिजवान, नानासाहेब प्रवेशाचा कार्यक्रम इथं आटोपत आलेला आहे। बाबाजी दुराणी साहेबांचं आपण सर्वांना मार्गदर्शन लाभणार आहे। सर्वांनी बसून यायचं आहे। प्रवेशाचा कार्यक्रम झालेला आहे। आपण सर्व इथं उपस्थित असल्यानं मी सर्वांचं मनाचा हृदयाचा तळापासून इथं बाबाजी दुराणी साहेबांच्या नेतृत्वात विश्वास असल्यानं सर्वांचा इथं प्रवेश झालेला आहे मी असं गृहीत धरतो, किंवा ते पूर्वसरणीचे जुने साहेबांचे कार्यकर्ते आहेत, साहेब त्यांचा पक्ष आहे असं मी गृहीत धरतो। आणि जे काही नवीन लोक इथं प्रवेशासाठी आलेले होते सर्वांचा प्रवेश झालेला आहे असं मी गृहीत धरतो आणि प्रवेशाचा कार्यक्रम आटोपतात आलेला आहे असं मी जाहीर करतो। आपल्या सर्वांना साहेबांचं अनुभव मार्गदर्शन इथं लाभणार आहे। आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख ज्यांनी हे कार्यक्रम असा घडून आणला
आणि ज्यांनी थोडं सरकार 10 मिनिटं थोडं शांत बोलतो, मग ज्यादा वेळ नाही 10-15 मिनिट बोलू, थोडं शांतपणे ऐकून घ्यायचं. थोडं यासीन खाबाईने आजचा एक कार्यक्रम जे घडून आणला, त्यांनी सर्व ते सर्कल मधले जे गाव आहेत लोणावळा सर्कल मध्ये, ते सर्कलचे सर्व प्रमुख नेते कार्यकर्ते या ठिकाणी प्रवेश करून घेतला. ते प्रवेशामध्ये जे प्रामुख्याने ज्याने पुढाकार घेतला असेल, यासीन पठाण, शेख रशीद भाई, वाहिद खान, युनुस खान, शेख शेरू, भगवान राठौड़, सुरेश आड़े, बळीराम चौहान, यासीन पठाण, सोहेल डांगे, एजाज पठाण, सतीश पाटील आमच्या उपस्थित आहेत, अजय थोरे, युसुफ पठाण, मुस्तफा पठाण, तैयब भगवान, माजू डांगे, नौशाद डांगे, ज्याने ज्याने प्रवेश केला असे सर्व तरुण कार्यकर्ते आणि मित्रांनो, राजकारण हे विकासाचा, जनतेचे प्रश्नाचा, त्याच्यावर आपण मतदान करीत असतो. आज राज्यामध्ये, देशामध्ये परिस्थिती जाती धर्माला पुढे करून समाजामध्ये तेढ निर्माण करून मतदान घेण्याची एक प्रक्रिया हे देशामध्ये 15-11 वर्षापासून हे देशाचे प्रधानमंत्री मोदी झाल्यापासून सातत्याने चालू. मित्रांनो, माझ्या राजकारणाची सुरुवात वकील साहेब शेतकरी संघटनेतून झालेली आणि शेतकरी संघटनेतून आम्ही आंदोलन केले. ऊसाला भाव मिळाला पाहिजे, कापसाला भाव मिळाला पाहिजे. फेडरेशन होतं, तुम्हाला माहित नसेल की मी ज्यावेळेस शेती करत होतो 360 रुपये क्विंटल कापसाला भाव. आम्ही आंदोलन केलं म्हणून 500 रुपये एकदम कापसाचं फेडरेशन होतं. आणि पवार साहेबांचं नेतृत्व आम्ही स्वीकारलं, कारण की पवार साहेब हे राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा त्यांनी शेतकऱ्याचे कर्जमाफी केली आणि देशात शेतकऱ्याला कर्जमाफी करण्याचा धाडस पवार साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी केला. ज्या ठिकाणी विहीर तिथे लाईन द्यायची, 24 तास शेतकऱ्याला वीज द्यायचा, गाव तिथे रस्ता न्यायचा, असे महत्वपूर्ण निर्णय शेतकऱ्यासाठी घेतल्यानंतर असं नेतृत्व आपल्याला पाहिजे म्हणून विचाराने त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही यश काँग्रेसमध्ये माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात केली. एवढंच आम्ही थांबलो नाही की आम्ही 2 आमदार यश काँग्रेसचे, दगडोबा पाटील झोडगावकर चरखेच्या चिन्हावर, त्याच्यानंतर दिगंबरराव वडीकर त्यांना चरखेच्या चिन्हावर 2 आमदार पाथरी तालुक्यातून निवडून आणले. मग पवार साहेबांनी काँग्रेसमध्ये विलीन केल्यानंतर त्याच्यासोबत आम्ही काँग्रेसमध्ये गेले आणि महाराष्ट्रामध्ये, विशेष करून मराठवाड्यामध्ये सातत्याने एक मागणी व्हायची की मराठवाडा कृषी विद्यापीठाला नामांतर करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी म्हणजे औरंगाबादची जे विद्यापीठ आहे त्याला नाव द्या. एक महत्वपूर्ण एक समाजाची मागणी आहे आणि पवार साहेबांनी ते कालखंडामध्ये असं सांगितलं की माझी सरकार गेले तरी चालेल पण मी नामांतर करणार, आणि त्यांनी केलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचे नामकरण झालं. एवढा मोठा महत्वपूर्ण निर्णय आणि वास्तविक पाहता सरकार घेईल ते गोष्टीचा मुद्दा धरून विरोधकांना भाजप शिवसेनाने सरकार अपप्रचार केला पवार साहेबांचा आणि महाराष्ट्रामध्ये युतीचं सरकार. माझा सांगायचा उद्देश एवढा आहे
की आज तुम्ही म्हणता तुम्ही पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली पुन्हा मी वापस आलो. तुम्ही काल आज देशामध्ये चित्र वेगळं झालेलं आहे. आज देशामध्ये जेवढे प्रांतिक म्हणजे राज्याचे जे पक्ष आहेत त्याला फोडून भारतीय जनता पक्षाने कमकुवत करण्याचं काम सर्व देशामध्ये केलं. मग तिथं बिहारमध्ये बरोबर त्या ठिकाणी 2 सेक्युलर पक्ष फोडून टाकले, इथं शिवसेना फोडून टाकली, राष्ट्रवादी फोडून टाकली. आणि हे देशामध्ये काँग्रेसच एक असा पक्ष आहे की आज भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये लढण्याची त्याच्यामध्ये क्षमता, ते कधीही त्यांच्यासोबत जाणार नाही, कॉम्प्रोमाइज करणार नाही. आज आपण पहा की राहुल गांधी आज देशामध्ये वोट चोरीच्या नावाने तरी सगळा अभ्यास केला. हे लोकांचा किती मोठं संयंत्र आहे. हे देशाची सत्ता कशी त्यांनी बळकवली आणि एकदम 5 ते 7 वाजेपर्यंत 90 लाख मतदान महाराष्ट्रामध्ये वाढले, देशामध्ये 20 बूथवर वाढले. म्हणजे एवढा मोठा मताचा घपला ते उघडीस आला आणि त्याच्यावर आज बिहारमध्ये मोठा प्रतिसाद मिळतो आणि हेच परिस्थिती चालू आहे. आणि दुसरं, कधीही समाजामध्ये एकोपा ठेवायचा नाही. आमच्या लहानपणापासून आम्ही राजकारणामध्ये पाहिलं, शेतकरी कामगार पक्ष होतो, कम्युनिस्ट पक्ष होतो, काँग्रेस पक्ष होतो. सर्व पक्षामध्ये सर्व जाती धर्माचे लोक राहायचे. काँग्रेसमध्ये हिंदू राहायचे, मुसलमान राहायचे, ब्राह्मण राहायचे, दलित राहायचे. मग शेतकरी कामगार पक्षामध्ये मुसलमान राहायचे, हिंदू राहायचे, सगळे जाती धर्माचे लोक राहायचे. पण आजच्या घडीला एक असं वातावरण देशामध्ये तयार केलं की मुसलमानांना वेगळं टाकायचं, मुसलमानाच्या बद्दल अपशब्द वापरायचे आणि हिंदू वोट संघटित करून आपलं मताचा पोळी भाजायची आणि सत्ता भोगायची. वास्तविक पाहता मुसलमानाच्या आणि हिंदूचे कुठे स्पर्धा नाही, कुठं भांडण नाही. एक सलोख्याच्या गुणागोविंदाने राहणारे अनेक वर्षापासून आपण या देशामध्ये, या राज्यामध्ये लोक आहेत. आपल्या मनामध्ये कधी एखाद्या समाजाबद्दल दोष नसते. सगळे लोक गुणागोविंदाने राहण्याचा प्रयत्न करतात. पण सरकारमध्ये असणारे लोक, आता तुम्ही बघा, नारायण राणेचा मुलगा मंत्री आहे, कसं वक्तव्य करतो ते. शिंदे सेनेचे संजय शिरसाट ते कसं वक्तव्य, मला बोलायला लाज वाटते, पण ते मीडियासमोर जाहीरपणे राजरोसपणे बोलतात. अजितदादाच्या बी आता एक संग्राम जगताप, ते बी सारखा मुसलमानाच्या विरोधात विष कालवण्याचं काम या ठिकाणी करतात. आणि मुसलमानाची आणि हिंदूची कुठेच कोणत्या क्षेत्रामध्ये स्पर्धा नाही. किंवा मुसलमान कुठेतरी हिंदू लोकांचा त्यांचा हक्क बळकून घेण्याचं काम. मुसलमानाला शेती नाही, मुसलमान नोकऱ्यामध्ये नाही, मुसलमान आजपर्यंत 25 खासदारच्या वर देशात नाही, 9-10 आमदारपेक्षा जास्त मुसलमान नाही. 288 मध्ये 8-9 गेले तर उरलेले सगळे हिंदू आहेत. म्हणजे हे चित्र कसं रंगवायचं आणि देशाचं वातावरण कसं गढूळ करायचं आणि समाजामध्ये जातीचा धर्माचा वापर करून मताचा जोगवारा आपला भरायचा. आता हे खालच्या निवडणूकपर्यंत याचा वारा. आता लोकसभा जिंकली, विधानसभा जिंकली, आता जिल्हा परिषदमध्ये सुद्धा, कारण की महत्वाची निवडणूक आहे. आता या ठिकाणी अनेक लोकांनी आपले प्रश्न मांडले. तांड्याचा प्रश्न मांडला, कब्रस्तानच्या रस्त्याचा प्रश्न मांडला, कब्रस्तानच्या कंपाऊंड वॉलचा प्रश्न मांडला. खरं म्हणलं तर जिल्हा परिषदची जे निवडणूक आहे ही अत्यंत महत्वाची. तुमच्या शाळेचा प्रश्न असेल, जनसुविधामध्ये कब्रस्तानचा रस्ता, स्मशानभूमीचा रस्ता, त्या ठिकाणी जे काही मूलभूत सुविधा आहेत त्याच्यासाठी जिल्हा परिषद सदस्याचा निधी असते आणि त्याचं कर्तव्य असते की त्यांनी ते कामं
ते समाजाचे काम त्या ठिकाणी करा. मग शाळेमध्ये शिक्षक नाही, शाळा दुरुस्तीचं काम असेल, स्मशानभूमीचं, कब्रस्तानचं, कंपाऊंडवरचं काम आमदाराला बी करता येईल. पण आपल्या जिल्हा परिषदेच्या सदस्याने काय काम केले त्याच्या बी हिशोब मागायचा अधिकार तुम्हाला हे निवडणूकमध्ये आहे. ते 5 वर्ष तुम्ही होते, 10 वर्ष होते, ते आमच्या गावासाठी, आमच्या हे समस्या आहे, तुमच्या निधीतून काय काय कामं झाली ते विचारण्याचा अधिकार तुम्हाला आहे. तुम्ही विचारू शकता. कसं आहे की हमारे मौलाना अच्छा बयान करे, हमारे है अपना अकीदा कैसा है, मुसलमानों का यौम हिसाब, क़यामत के दिन क्या है, मरने के बाद हिसाब देना पड़ेगा ना. वैसे इलेक्शन में हिसाब देते जाओ 5 साल. जिसको चुन के दिए ना उसको बोलना तेरा 5 साल का हिसाब दे कि तूने क्या कर, तूने काम करा होगा, हमारे मूलभूत सुविधा आमचे प्रश्न सोडविले असतात तर तुला आम्ही संधी पुढे देऊ. तसा निवडणूकचे दिवस हे राजकारणाच्या दृष्टीने योमल हिसाब है ना. हिसाब देने का काम है. अपन एखादा सरपंच चुन के दी, उसको हिसाब पूछने का, भाई 5 साल में सरपंच साहब क्या करे तुमने, हमारे गली का रास्ता वैसा है, नाली वैसी है, लाइट वैसा है, शाळे में टीचर नहीं, घरकुल हमारे को है नहीं, है ना. किसको पूछेंगे कि अपन डेढ़े की जैसा किसको भी 1500 दिया वोट डालेंगे अपना काम हो गया. क्योंकि हमारे देशाची लोकशाही इतकी मजबूत बाबासाहेब आंबेडकरने केली की प्रत्येक माणसाला एक मताचा अधिकार देऊन ही देशाची लोकशाही मजबूत केली. म्हणून झोपडपट्टीमध्ये राहणारा माणूस असेल, कोयटा तिथले, रेणापुरातले किंवा गावातला पोलीस पाटील असेल, सर्वाला एक मताचा अधिकार देऊन ही देशाची लोकशाही मजबूत केली. इस्तेमाल करे तो गली से दिल्ली तक राज करोगे और इसका गलत इस्तेमाल करे तो गुलामी और दरिंदगी की जिंदगी जी. ये बाबासाहेबांनी सांगितलं. वोट तुमचा महत्वपूर्ण मोठा अधिकार आहे. हे अधिकाराचा आपण योग्य वापर त्या ठिकाणी केला पाहिजे. वोट आपला हत्यार आहे. आपल्या शत्रूला मारण्यासाठी काय करावं लागलं, आपल्याला बटन पंजाच्या दाबावं लागलं. आणि पंजाब असा एक पक्ष आहे की भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये संबंध देशामध्ये उघडपणे जाती धर्माचे सर्व लोकांना बरोबर घेऊन जाणारा पक्ष. कोणताही जात धर्माच्या माणसाच्या त्या ठिकाणी जातीभेद नाही. आज हे तिन्ही पक्ष असते महायुतीतले, आज यांच्याकडे मग शिंदे असतात, भाजप असतात किंवा अजित पवारचे राष्ट्रवादी असतात, हे सर्व पक्ष या ठिकाणी भाजपला म्हणून हे सगळे पक्ष देशामध्ये राज्यामध्ये जातीय सलोखा बिघडण्याचं काम या ठिकाणी करतात. आणि काँग्रेस एक असा पक्ष, मग शरद पवारचे राष्ट्रवादी असेल किंवा उद्धव ठाकरे बी आज त्या ठिकाणी आपल्या सोबत या ठिकाणी आहे. पण मला आपल्याला एवढंच सांगायचं की आपल्याला काँग्रेस पक्ष मजबूत करायचा या जिल्ह्यामध्ये, या तालुक्यामध्ये. काही जातीवादी आणि संप जाती धर्माला घेऊन जाणारा पक्ष आणि सर्वांच्या विचाराने पुढे जाणारा पक्ष, गोरगरीब लोकांना आधी प्राधान्य देणारा पक्ष. आता तुम्ही बघा, ज्या ज्या ठिकाणी गरीब साथी आहे, ज्या ज्या ठिकाणी गैरांची जमिनी, ते गैरांची जमिनी अलॉट करण्याचं काम इंदिरा गांधींनी केलं. ज्या ज्या ठिकाणी सरकारी जमिनी आहेत त्या ठिकाणी वस्ती बांधायचा आणि ते गरीब लोकांना त्या ठिकाणी, जसा की पाथरीचा इंदिरानगर आहे, सरकारी जमीन, नाव काय दिलं इंदिरानगर. कशामुळे दिलं ते बाईने त्यावेळेस गरिबासाठी त्या ठिकाणी केलेलं कार्य. म्हणून आपल्याला सर्व जाती धर्माचा पक्ष, सर्वांना घेऊन जाणारा पक्ष, भविष्याला आपल्याला जिल्हा परिषदेचा सदस्य जोडून द्यायचं. आपण निश्चितपणे 15 दिवसामध्ये जिल्हा परिषदेचे आपल्याला कोण आपल्याला निवडायचे आहे ते आपण निवड करू, कामाला लागू. पण एकच विनंती आपल्याला सर्वांना करायची,
की आपण लहान लहान पक्ष आमचे प्रयत्न चालू आहे. वंचित बरोबर बी आमची प्रयत्न आहे की त्यांच्या बरोबर बी युती करावी. जानकराचा पक्ष आहे त्याच्याबरोबर बी युती करायची आणि सर्व लहान पक्षाला युती करून काँग्रेस पक्ष या ठिकाणी निवडणुकीमध्ये पुढे जाण्याचा आमचा मानस आहे. जेणेकरून आपले जास्तीत जास्त वंचित बरोबर आणि रासप बरोबर आणि काँग्रेस पक्ष याचा एक आपण आघाडी करण्याचा आमचे प्रयत्न या ठिकाणी राहणार आहे. जर हे प्रयत्न यशस्वी झाले तर निश्चितपणे त्याचा फायदा वंचितला बी होईल, रासपला बी होईल, काँग्रेसला बी होईल आणि जास्तीत जास्त आपले सदस्य या ठिकाणी निवडून येतील. एवढंच आपल्याला सांगायचं. मी आमचे यासीन पठाणला मनापासून बहुत बहुत तुम्हारे को मुबारकबाद देता हूं कि तुम ऐसा कैसा कि उधर वो भय गई थी. आप सही रुमाल गले में डाल. वो रुमाल नहीं था, वो फांसी का फंदा है का नाही एक ऊपर. आता हे सर्व आपण सर्वांना मिळून राजकारण करायचं, विकासाचं राजकारण करायचं, लोकांच्या समस्या सोडण्याचं राजकारण करायचं. वर गरीबाला सगळे जाती धर्माला लोक घेऊन पुढे जायचं. म्हणून आपल्याला काँग्रेस पक्षाच्या उमेदवार पंचायत समितीला, जिल्हा परिषदला आपल्याला देवनागरा सर्कलमध्ये सर्वात जास्त मताने कोणती सीट निवडून आली असेल बाई तो देवनागराची येईल असं आपल्याला चित्र करायचं. निश्चितपणे आपण अहोरात्री प्रयत्न करू, मेहनत करू आणि हे 25 आपले पाथरी तालुक्यातले काँग्रेसची 5 जागा हे आपण भरघोस मताने या ठिकाणी जिल्हा परिषदला निवडून आणू. आता बरेचसे लोक असे की त्याला खूप बल दिले, पदावर बसविले, एक दोन दोनदा, तीनदा है ना. आता कुठं 10 लाख रुपयाचा निधी मिळते म्हणून पडून चालले. सरपंच कोणी 15 लाख रुपयाचा निधी, बस हेच तू देते मी देते. आता यांचं काय आपण राजकारण करायला, आपण काय वंचित की इमाम थोडीच आहे. आता ग्रामपंचायत आहे, आपल्या जिल्हा परिषद आहे, बघू ना आपलं ग्रामपंचायत मध्ये त्याला धडा शिकू. हे लोकायला काय दुसरे लोक जसं का आपण रमी खेळतो ना, ये पत्ता फेकाय की दुसरा उठाय है ना. आपण राजकारण करायला ते आपल्या बरोबर हे लोकांनी जी खेड्या केली बघू ना, आपण शांत राहू. आता 2 महिन्याने जानेवारी मध्ये कवाय ग्रामपंचायत, जिल्हा परिषद हे संपले ग्रामपंचायत हे बी जिल्हा परिषद बी निवडून आणून ग्रामपंचायत निवडून आण. काय त्याच्या चिंता करायची नाही, काय नाही. आपला हात असा आहे की चांगला आहे, तो पडला तो सोनाच होतो, निघाला की आपण बी राजकारणात करणारच माणसं आहे. चांगले तरुण पोरं असं हुडकून काढू गाव पातळीवर आणि त्याला संधी देऊ ना. आता तिकीट वाटप करताना तेच विचार करून आपण सर्व कसं लोकांना द्यायचं. पण आपली ताकद, तुमची ताकद महत्वाची, तुमच्या पाठबळ महत्वाची आणि गल्लीपासून दिल्लीपर्यंतची सत्ता आहे. आता कुठेतरी बदल करण्याची संधी जिल्हा परिषदच्या माध्यमातून तुम्हाला एक मोठा संधी या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे की लोकांचा राग. आज शेतीमालाला भाव नाही, आज कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, मजुरी वाढली. आजपर्यंत शेतकरी असेल, शेतमजूर असेल, आज एवढी अतिवृष्टी झाली, कोणते पंचनामे नाही, गेल्यावारीची मदत नाही, हेवारीची मदत नाही. म्हणजे शेतकऱ्याला तर निवड वाऱ्यावर सोडून दिलेला आहे सरकारने. आणि त्याला माहित आहे आमचा फॉर्म्युला एकच आहे, जातीवाद, धर्मवाद, हिंदुत्व बोलायचं, निवडून घ्यायचं. काय आम्हाला शेतकऱ्याची गरज नाही, काय नाही, लोक सगळे विसरून जातात. हे सर्व गोष्टीचा कुठेतरी आपण विचार करायला पाहिजे की कोणती सरकार आपल्याला निवडून द्यायची, कोणते लोक निवडून द्यायचे. मला चांगलं आठवतं 2004 ते 2009 मी विधानसभेचा आमदार होतो. 2 वेळेस माझ्या कालखंडामध्ये अतिवृष्टी झाली, खूप मोठ्या प्रमाणावर पाणी घरात गेलं, शेतात गेलं, खंडन झाली, कापसावर लाल्या रोग पडला. सरकारने पैसे दिले, खंडन झाली,
जमिनीची वाहून गेली, सगळ्याला सरकारने पैसे दिले. घरात पाणी गेलं त्याला पैसे दिले, ज्याच्या घरात नाही गेलं त्यालाही दिले. म्हणजे सरकारची भूमिका शेतकऱ्याला, गोरगरीब माणसाला मदत करण्याची असते. आणि हे सरकारने मला सांगा, गेल्या वर्षीमध्ये झालेलं काही मिळालं का? आणि उलटा विमा इतकं अवघड करून टाकलं की विम्याचे पैसे सुद्धा तुम्हाला मिळून. आता संबंध राज्यामध्ये ते सरकारने आकडेवारी दिली की 2,80,000 हेक्टर बाधित झाले. काय मिळणार, काय देणार? आता लाडकी बहीण होती, त्यातले अर्धे कट करून अर्धे सौतरी बहीण कमी करून टाकते. तर हे सर्व गोष्टीचा वापर या ठिकाणी झाला पाहिजे. हे सरकार कसं आहे, हे सरकार बेरोजगारासाठी काय करायला, हे सरकार शेतकऱ्यासाठी काय करायला, हे सरकारचा उद्देश काय की जाती धर्मामध्ये भांडे लावायचे, एक समाज दुसरे समाजाच्या अंगावर जायचे, मुसलमानाच्या विरोधामध्ये असे कायदे केंद्रात करायचे. मला सांगा, 3 तलाक मुसलमानाला कळत नाही काय 3 तलाक, काय फायदा आणि काय नुकसान तुम्हाला कळते. वक्फ बिल आणला, वक्फ बिल आणून एक मुसलमानाला टार्गेट करण्याचं विनाकारण कोणाची मागणी आहे का आणि कोणाला त्रास आहे? म्हणजे जे काही आमचे धर्मस्थळ आहे त्या ठिकाणी सुद्धा हात घालायचा हे सरकारचा प्रयत्न. तर अशा परिस्थितीमध्ये, कारण की आता वक्फ बोर्डामध्ये 2 सदस्य हिंदूचे घ्यायचे. आता मला सांगा, एक धर्मस्थळ आहे, आता बालाजीच्या मंदिरमध्ये मला ट्रस्टी घेऊन काय उपयोग मी जाऊ घ्यायचं असलं तिथे हिंदूच पाहिजे. जे धर्मस्थळ द्यायचे त्या ठिकाणी तेच समाजाचे लोक पाहिजे, इतर लोकांच्या काही ठिकाणी काम नसते. आता मी पाथरीच्या साईबाबाच्या ट्रस्टचे मंदिरचे सदस्य आहे, फक्त मी सह्या करतो. पण त्या ठिकाणी जी समिती आहे ते काही आवश्यकता आहे, त्याला काय करायचं ते करणार. या गावाचा एक प्रतिष्ठित नागरिक म्हणून मी या ठिकाणी साई मंदिराच्या ट्रस्टमध्ये आहे. पण त्याच्या कारभारामध्ये ढवळाढवळ कशाला करू? आणि मला काय अधिकार, एक सदस्य म्हणून आहे, ते लोक जे निर्णय घेतात मला मान्य, असंच आपलं कर्तव्य आहे. पण हेतू पुरस्कार काहीतरी आपला पिठात मीठ मिसळायचा आणि खारटपणा आणायचा आणि वेगळ्या चर्चेला उद्यान देशामध्ये निर्माण करायचं, हे जे षडयंत्र आहे ह्याला कुठंतरी हाणण्यासाठी आपल्याला प्रत्येक निवडणुकीला काँग्रेस बळकट करायची, पण ज्याला मतदान करायचं, हेच आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमचे यासिनभाई आणि त्यांचे सर्व सहकारी एक चांगला निर्णय घेतला. त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि निश्चितपणे आपण 2012 सरकारमध्ये काँग्रेसचे दोन्ही उमेदवार, पंचायत समितीचे दोन्ही आणि जिल्हा परिषदचे 3 उमेदवार निवडून आणून भरघोस मताने आणून तुमची उपस्थिती, तुमचा जोश, तुमचा जज्बा हे पाहून कोणती ज्योतिषीची आवश्यकता नाही, निश्चितपणे आपली जागा निवडून येईल याची मी खात्री बाळगतो आणि माझे 2 शब्द सांगतो.